कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. पाथर्डी शहरात सुरू असलेल्या 241 कोटींच्या भूमिगत गटार योजनेतील अनागोंदी कारभार, रस्त्यांची दुरावस्था आणि घाणीमुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी अनोखं आंदोलन केलं. नाईक चौकात मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारून त्याला चिखलानं आंघोळ घातली गेली. शहर गाळमुक्त झालं पाहिजे, रस्ते दर्जेदार व्हावेत, अशा घोषणा देत झालेल्या आंदोलनाचं नेतृत्व आम आदमीचे किसन आव्हाड यांनी केलं. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे, चेंबरची अयोग्य उंची आणि तुंबलेली गटारं यामुळे नागरिक त्रस्त झाले. तर सततच्या पावसामुळे सर्वत्र रस्ते चिखलमय होऊन खड्ड्यात पाणी साचतंय. या घटनेचा निषेध करत सोमवारी सकाळी मुख्याधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा नाईक चौकात उभारला गेला आणि त्याच्यावर चिखल ओतून त्याला आंघोळ घातली गेली. याचं नेतृत्व आम आदमी पक्षाचे किसन आव्हाड यांनी केलं. त्यांच्यासोबत घुले गटाचे माजी नगरसेवक चांद मणियार, नागनाथ गर्जे, गोरख ढाकणे, अण्णा हरेर, मुन्नाभाई शेख, बब्बू बागवान, जुबेर मणियार यांची उपस्थिती होती. अक्षरशः एक अत्यंत दुर्गंधीयुक्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे. याचं कारण असं आहे की पाथर्डी नगरपालिकेने या शहरामध्ये काही कारण नसताना केवळ पैसे काढण्याच्या हेतूने विकासाच्या नावाखाली भूमिगत गटारीचे कामं काढली आणि पूर्ण गल्लोगल्ली उपनगरामध्ये रस्ते खोदून ठेवले. आणि आपण इतिहासात वाचतो की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या आदिलशाही आणि पुनवडीला गाढवाचा नांगर फिरून पुणे शहराला भकास केलं होतं, तसं आज गाढवाचा नांगर या नगरपालिका प्रशासनाने या पाथर्डी शहरावरून फिरवला आणि या शहराला एक भकासाच्या दृष्टीने सगळ्या शहरात चिखल आणि दुर्गंधी निर्माण झालेली आहे. सर्वसामान्य जनतेला रस्त्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे. आणि ज्यावेळेस त्यांना आम्ही रस्त्याचे काम करायचे होते त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की अगोदर तुम्ही नळाची पाईपलाईन योजना असेल, इतर विकासाची कामं ते करा आणि मग विकासाचे कामं करा. परंतु ते म्हणले तसं काही नाही आणि त्यांनी आधी रस्ते केले आणि रस्ते केल्यानंतर ते चांगले 1 वर्षापूर्वीचे 6 महिन्याचे रस्ते परत खोदले आणि त्या ठिकाणी आज विकासाच्या नावाखाली चांगले चांगले मजबूत आणि नवीन रस्ते खोदून सगळीकडे चिखल तयार केला आणि या शहरामध्ये अत्यंत एक बिकट अशी परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांना त्याला सामोरं जावं लागतं. कुठली गटार योजनेची मागणी नसताना 241 कोटी रुपयाची गटार योजना पाथर्डी शहरात चालू आहे. आणि मध्ये मुख्याधिकारी व संबंधित लोकांनी एक मीटिंग घेतली होती आणि त्याच्यामध्ये असं निर्देशन जाणून दिलं होतं की ज्या ठिकाणी रस्ते खांदण्यात येतील त्यासाठी इस्टिमेटमध्ये 33 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे रस्त्यासाठी. परंतु मी विनंती करतो पालिका शासनाला की ज्या ठिकाणी तुम्ही गटार योजनेचा त्या गल्लीमध्ये गटार खोदतात आणि तिथं पाईप टाकल्यानंतर अगोदर त्या ठिकाणी रस्ता करण्यात यावा आणि त्यानंतर पुढची गल्लीमध्ये काम करण्यात यावं. अन्यथा 2 दिवसामध्ये आम्ही सर्व कामकाज बंद पाडणार आहोत याची पालिकेने दखल घेतली. परवानगी न घेता या शहरामध्ये चांगल्या दर्जाचे रस्ते आहेत, त्या रस्त्यावरती ब्रेकर लावून रस्ते खोदायचं काम केलंय आणि सांगितलं 241 कोटी रुपयाची भूमिगत गटार योजना त्या ठिकाणी चालू आहे. वास्तविक पाहता गटार योजना यापूर्वी अनेक वेळा झालेल्या आहेत. भूमिगत गटार झाले तर आमच्याकडे गटार पाईपच्या गटार आहेत ऑलरेडी. आम्हाला कुठल्याही शहराला गटारची आवश्यकता नाही. परंतु केवळ पैसे काढण्यासाठी स्वतःच्या तुंबडी भरण्यासाठी या कोट्यावधी रुपयाची योजना शहरामध्ये राबवण्यात आहेत. आज जर उपनगरामध्ये जाऊन पाहिलं तर अक्षरशः पायी चालायला सुद्धा जागा राहिलेली नाही. एक पाऊल टाकायला म्हणजे अक्षरशः पूर्ण चिखल झालेलं. वेळोवेळी वृत्तपत्रात बातम्या छापून आल्यात कार्यकर्ते आढळ, पण कोणालाही त्याचं ते नाही घेणं नाही. एकीकडे पावसाळा सुरू व्हायचा आहे, पावसाळा सुरू होताना ते रस्ते पूर्ण पूर्ववत केले पाहिजे होते. त्या रस्त्याला मुरुम भरला गेला पाहिजे होता, त्या रस्त्याला डांबरीकरण सिमेंटकरण केलं पाहिजे. परंतु या मुख्याधिकाऱ्यांना अशी कुठलीही तरतूद केली नाही. उलट पाऊस सुरू झाला तरीही रस्ते खांदलेत. म्हणजे आंधळ दळतं आणि कुत्रा पिटखाचं अशी अवस्था पाथर्डी शहराची झाली. म्हणून आता आज आम्ही त्या लांडगे जो मुख्याधिकारी आहे फार बदमाश भ्रष्ट आहे, त्याच्या पुतळ्याला गटाराच्या पाण्याने आम्ही या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे. आज त्याच्या पुतळ्याला अभिषेक घातलाय. मी या ठिकाणी सर्वांच्या उपस्थित सांगू इच्छितो, जर 8 ते 10 दिवसामध्ये त्यांनी जे रस्ते खांदलेले आहेत त्या रस्त्याला पूर्ववत केलं नाही तर आम्ही त्याला जिथे दिसल त्या ठिकाणी त्याच्या स्वतःला त्याला चांगला कसा अभिषेक घालायचा
गटर नाही त्याला घाण एकदम मैला मिश्रित पाण्याने गटर मिश्रित मैला त्याला आंघोळ घालू, या सर्वांच्या साक्षीने मी या ठिकाणी सांगतो. खूप शहराचं वाटोळं केलंय. त्यांना आता 8 दिवसात त्या पूर्ववत रस्ते करावेत. जे सिमेंट रस्ते खोदले असतील ते सिमेंट रस्ते खांदलेत, आता नवीन खांदू नये आणि जे खांदले असतील ते पूर्ववत करून द्यावेत. या ठिकाणी मुरुम टाकायची आवश्यकता, त्या ठिकाणी पूर्ण चांगला दर्जाचा मुरुम टाकावा, रोलिंग करावं आणि पूर्ववत रस्ते करून द्यावेत अशी आमची मागणी आहे. जर 8 दिवसात केलं नाही तर आम्ही आणखी उग्र स्वरूपाचा त्याला ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी त्याला चांगल्या प्रकारे त्याचा अभिषेक करू, एवढं बोलून थांबते. पावसाळा लक्षात घेता भूमिगत गटार योजनेचं काम तात्काळ थांबवावं आणि सर्व ठिकाणी खोदलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करून पूर्ववत करावे. तसेच गटार सफाई करून शहरातील घाणीचं साम्राज्य दूर करावं आणि 8 दिवसामध्ये प्रशासनानं जर कोणतीही कार्यवाही केली नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलेल्या निवेदनातून केला गेलाय. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.